अमेरिका क्या करेगा अमेरिका आमच्या गावचा एवढा विकास झाला आहे बस सांगायचं काम नाही. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका सरपंच. आज मी निघालो थेट रात्रीच्या 1 वाजता नांदेडला. तुम्ही म्हणसाल रात्रीच्या 1 वाजता कस काय सरपंच? कारण की आज आपल्याला विकायची होती मिरची, त्यामुळे आम्ही रात्रीच्या 1 वाजता नांदेडला आलो मिरची विकण्यासाठी. सकाळच्या पहाटेच्या 3 वाजता मग पोहोचलो आम्ही तरोड नाक्यावर नांदेडमध्ये. आमच्या खाल्ल्या गावातील करण मोहिते, मी, अण्णा आणि आपले चिकू भाऊ मग पोहोचलो बाजारात. सगळं माळव उतरून घेतलं मग आपल्या मारत नानाच्या टेम्पो मधून, कारण की त्याचाच होता सकाळी फाटाफाट न्यायला टेम्पो आम्हाला. सगळं माळव वगैरे विकून झाल्यावर मग काय फिरायला लागलो वन फाटोच्या बाजारामध्ये. हे बघा कसला लांब सडक आहे की नाही, पांढरा शेपट मुळा. हे बघा गांजर बी कसं लाल सुरूख आहे, लय दिवसाबाद दिसलं. इथंच आपले गावकरी करण मोहिते बी दोडकं त्याचं इकू लागले. त्याचं राहिलं होते ऐकायचं, त्यामुळे थांबलो त्याच्यासाठी आम्ही. तरी 2-3 किलो दोडकं राहिलेच होते ऐकायचं. मग काय दिलं उगा फुकट भाव 40 रुपये किलोनच. मग काय मग तिथून थेट आलो मग पेट्रोल पंपावर. मग पेट्रोल पंपावरून डिझेल वगैरे भरलं टेम्पो मध्ये आणि नंतर मग घेतला आपल्या महाराज नाना थेट आपल्या गावाच्या दिशेने. टेम्पो सणाना पिरेरी करीत 120च्या स्पीडनं म्हणणारच होतो, पण तिथं 100ची स्पीड दिसू लागली. मग म्हणणं आता जाऊ द्या, 100च्या स्पीडने घेतला सणाना पिरेरी करीत. मग पोहोचलो आपल्या चांगेफळ मध्ये. तिथून थेट निघालो मग आपल्या काऊलगाव मार्केटच्या दिशेने. मग काय काऊलगाव मार्केट मध्ये पोहोचलो. हे बघा आहे आपल्या काऊलगाव मार्केट. आणि मग निघालो आम्ही काऊलगाव आमच्या समृद्धी महामार्गाने थेट आमच्या गावाकडे. आमच्या गावातील एखादा व्यक्ती आजारी किंवा सिरियस पेशंट असेल किंवा अटॅकचा जरी पेशंट असेल तर तो अटॅकने न मरता या गचक्यानेच अर्ध्या वाटत मरून जाईल बघा. अशा जर पेशंटला नांदेड सारख्या सिटीत लवकरात लवकर पोहोचवायचे असेल तर अशा मार्गाने त्या व्यक्तीला लवकरात लवकर नेणे शक्य होईल का? तुम्हीच सांगा कमेंट मध्ये.